श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी वर दिलेल्या स्वामीच्या 2 मूर्तीपैकी एका मूर्तीला स्पर्श करा आणि स्वामी तुम्हाला कोणता मार्गदर्शन देत आहे ते जाणून घ्या. स्वामी सांगतात, परक्यापेक्षा जवळच्याचा धोका जास्त घातक असतो. बाळा, तुझ्या लोकांसाठी सर्व काही केलं तेच आज तुझ्या विरोधात उभे आहेत. विश्वासघाताची वेदना तलवारीपेक्षा तीक्ष्ण नसते बाळा. होय, आजचा हा संदेश तुझ्यासाठीच आहे, कारण तू फसवला गेला आहेस माझ्या लेकरा. थांब, सगळे शत्रू बाहेर नसतात, काही घरातच नात्यातच सुद्धा असतात. तुझ्या विश्वासावरच कोणीतरी वार करतो. ते तुला ओळखायला येतं का? जे तुझं असायला हवं होतं तेच तुझं नुकसान करत आहे माझ्या लेकरा. बघ, कधी कधी आयुष्यात सर्वात मोठं दुःख शत्रू देत नाही, तर ते देतात जे आपले असतात, ज्याच्यावर आपण डोळे बंद करून विश्वास ठेवतो. तेच अचानक आपल्याला तोडून टाकतात. हा धोका इतका खोल असतो की माणूस आतूनच रिकामा होतो. माझ्या बाळा, तू कधी विचार केलाय का, तुझ्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणारे लोक कोण आहेत? ते बाहेरचे नाही, ते तुझ्या घरातले, त्या नात्यातले जवळचे आहेत. तुझ्या यशावर त्यांना आनंद होत नाही, तर उलट तुझ्या अपयशाची ते वाट पाहत असतात. हे लोक कधीही उघडपणे विरोध करणार नाहीत बाळा. ते हसतात, गोड बोलतात, पण वार मात्र मागून करणार. त्यांना तुझं पडणं पाहिजे असतं, कारण तू उंच जाणं त्यांना सहन होत नाही. तुझ्या आयुष्यात जेव्हा अडचणी येतात तेव्हा खरे चेहरे दिसायला लागतात. जे खरे असतात ते तुझ्या समोर उभे राहतात तुझ्यासोबत, आणि जे खोटे असतात ते हळूहळू कारण देऊन दूर जाऊ लागतात आणि तुझ्याच विरोधात उभे राहतात. माझ्या लेकरा, लक्षात ठेव, हा विश्वासघात तुझी कमजोरी नाही, तर तुझं शिक्षण आहे. देव तुला दाखवत आहे की कोण तुझं आहे आणि कोण नाही. हे समजलं की तू आयुष्यात कधीही पुन्हा फसणार नाहीस बाळा. आता वेळ आली आहे तुला स्वतःला मजबूत बनवण्याचे. सगळ्यावर विश्वास ठेवणं सर्वात आधी तू थांबवलं पाहिजे. निरीक्षण करायला शिक, कारण प्रत्येक हसणारा चेहरा तुझ्या जवळचा मित्र नसतो. आणि लक्षात ठेव, ज्याने तुला तोडण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्यासमोर तू इतका उंच उभा राहशील की त्यांना तुझ्याकडे पाहायला सुद्धा भीती वाटेल. माझ्या लेकरा, बघ, जर तुला वाटत असेल की हा संदेश तुझ्यासाठीच आहे, तर व्हिडिओला लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब कर आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप कर. माझ्या बाळा, तू शांत राहा. तुझ्या आजूबाजूला सगळं काही ठीक नाही. ज्याच्यासोबत तू सोबत असतो ते तुझं नुकसानाचा प्लॅन करत आहेस. तुझ्या आयुष्यातील खरा धोका अजून तू ओळखलेला नाहीस. काही लोक तुझ्या अपयशाने खुश होतात, यशाने नाही. जे तुझ्या जवळचे आहे लेकरा, ते सर्व तुझे नाही बाळा. तुझ्या भोळेपणाचा फायदा कोण घेतं हे तू पहिले पहा. जे तुझ्या पाठीशी उभे असल्याचा दाखला देतात तेच तुला पाठीमागून ढकलत असतात. बाळा, तू सगळ्यावर विश्वास ठेवतो, पण तुझ्या सावलीला जे लोक आहेत तेच तुला नुकसान पोचवत असतात. तू त्यांना आपलं मानतो, त्याच्याबरोबर हसतो, बोलतोस आणि सर्व काही शेअर करतोस, पण त्याचवेळी ते तुझ्या प्रत्येक कमकुवतपणाची नोंद ठेवत असतात. आणि वेळ आली की तेच तुझ्या विरोधात वापरतात. तुझं यश त्यांना खटकतं. त्यांना वाटतं की तू पुढे गेलास की त्याची किंमत कमी होणार, म्हणून ते तुला पाठीमागून थांबवण्याचा प्रयत्न करतात. कधी शब्दाने, कधी वागणुकीने, तर कधी थेट धोका देऊन. हे लोक तुझ्या आयुष्यात शांतपणे विष टाकतात आणि तुला कळतही नाही. हळूहळू तुझा आत्मविश्वास कमी होतो आणि तुला वाटायला लागतं की तू चुकीचा आहेस. पण बाळा, सत्य काही वेगळंच आहे. समस्याला दोष, कमीपणा
तुझा नाही, त्याच्या विचारात आहे. त्यांना तुझं चांगलं होताना बघवत नाही. आता डोळे उघड, प्रत्येक गोष्टीकडे नीट बघ. कोण खरं आहे आणि कोण खोटं आहे हे ओळख. कारण आयुष्यात पुढं जायचं असेल तर चुकीच्या लोकांना मागे सोडणं गरजेचं आहे बाळा. लक्षात ठेव, तुला खाली खेचणारे लोक कायम राहणार नाहीत, पण जर तू ठाम राहिलास ना तर एक दिवस त्यांना तुझ्या यशाकडे पाहून शांत बसावं लागणार आहे. माझ्या लेकरा बघ, तुला वाटत असलेली भीती आता कायमची दूर जाणार आहे, कारण तुझा देव तुझ्या पाठीशी आहे. आता खेळ उलटणार आहे. ज्याने तुला कमी समजलं, वेळ त्याची आली आहे. आता कोण कोण तुझ्या विरोधात आहे हे तुला स्पष्ट होणार आहे. तू खूप सहन केलास, शांत बसलास, पण आत्ता बस. ज्यांनी तुला दाबायचा प्रयत्न केला त्यांना आता तुझी खरी ताकद दिसणार. तुझ्या जवळ राहून जे तुला खाली खेचत होते त्यांना वाटतं की तू कधीच उभा राहणार नाही, पण त्यांनी एक गोष्ट विसरले. शांत माणूस जेव्हा उठतो तेव्हा इतिहास घडवतो, आणि ती वेळ तुझी आत्ता आली आहे. स्वतःला सिद्ध करण्याचा. कोण काय बोलतो, काय करतोय याकडे लक्ष देऊ नकोस. तू फक्त पुढे जात राहा. लक्षात ठेव, तुझं उत्तर शब्दाने नाही तर तू यशाने दे. कधी कधी आपलेच आपल्याला तोडतात. मनाला सर्वात जास्त वेदना देणार हे आपलेच जवळचे असतात. म्हणून तू तुझ्या मनातला सत्य सगळ्यांना सांगत बसू नकोस. तू सगळ्यासाठी चांगलं केलं, कधी कुणाचं वाईट चिंतलं सुद्धा नाही, पण तरीही तू दुखावला गेलास. कारण बाळा, या जगात सगळे तुझ्यासारखे नाहीत. तू ज्यांना आपल्या मानलं त्याच्यासाठी खूप काही केलं, पण त्याच लोकांनी तुझी कदर केली नाही. उलट तुझ्या भावनाशी ते खेळले आणि तू स्वतःला दोष देत बसला. सर्वात प्रथम तू स्वतःला दोष देणं थांबव, कारण तुझं मन स्वच्छ आहे आणि एक दिवस तुला त्याचं फळ नक्की मिळणार आहे. लक्षात ठेव बाळा, तुझ्या डोळ्यातलं प्रत्येक अश्रू वाया जाणार नाही. एक दिवस तेच तुझ्या ताकदीत बसणार आहेत. हा संदेश तुला आला आहे, हा योगायोग नाही. देव तुझी परीक्षा घेतोय. आता निकाल जवळ आला आहे. तुझ्यावर अन्याय झालं, पण न्याय नक्कीच होणार आहे, कारण स्वामी आई तुझ्याकडे पाहत आहे आणि आता बदल निश्चित आहे. तुझ्या आयुष्यात जे काही चाललं आहे ते सगळं कारणाशिवाय नाही, कारण देव प्रत्येक गोष्ट पाहत आहे. कोण तुझ्यासोबत आणि कोण तुझ्या विरोधात. ज्याने तुला फसवलं, धोका दिलं, आता त्याच्या कर्माचा हिशोब त्यांना चुकतं करावं लागणार आहे. तू शांत आहेस कारण तुला देवावर विश्वास आहे आणि हा विश्वास तुला पुढे घेऊन जाणार आहे. आता वेळ, परिस्थिती सर्व काही बदलत आहे. तेच आता खाली खेचत आहे. तुझं यश पाहून चकित होणार आहेत. लक्षात ठेव, तुझी स्वामी आई तुझ्या पाठीशी आहे, म्हणून तुझा पराभव शक्य नाही. जर तुला वाटत असेल की हा व्हिडिओ तुझ्यासाठीच आहे, तर मला माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे. होय देवा, मी सज्ज आहे असे तू टाईप कर, कारण हा संदेश जास्तीत जास्त जणांना शेअर कर. चॅनलला सबस्क्राईब कर. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.